युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित दादा वापस येणार. अजित दादा वापस येणार. मी असं म्हटलं, तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना? तर व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा कळणार तुम्हाला. खरंच अजित दादा वापस येणार का त्यांचा घात झाला, का त्यांचा अपघात झाला, का शरद पवारला माहिती आहे का अजित दादा कुठं आहे, काय आहे, जिवंत आहे ते? कारण त्याच्या हाताची घडी अजून सापडली नाही. बरं, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा कळणार तुम्हाला. 28 जानेवारी 2026 ही जी तारीख, त्याच्यामध्ये अजित दादा VSR कंपनीच्या मालकाच्या विमानात बसले होते आणि बारामतीला ते विमान ब्लास्ट झालं आणि त्याच्यामध्ये अजितदादाची बॉडी सापडली. म्हणते अजितदादा मरण पावले. पण हे ब्लास्ट करणारा कोण आहे, काय आहे, याच्या मागचं राजकीय भाग आहे की काय आहे, की जादूटोणा आहे, काय आहे? हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा कळणार तुम्हाला. अगोदर हा व्हिडिओ बघून घ्या. काही लोकांशी बोलल्यानंतर त्यांचं असं मत येतं की नरबळी तेव्हा दिला जातो जेव्हा पुढचा व्यक्ती जो आहे, जो कुणी असेल, जो पॉवरफुल आहे, त्या व्यक्तीची जागा आपल्याला जेव्हा घ्यायची असते तेव्हा नरबळी दिला जातो, असं काही लोकांचं तिथं मत आहे. आता मला तो विषय कळत नाही, पण असं आता चर्चेत त्या ठिकाणी यायला लागले. त्यामुळे नरबळी दिला कुणी, कोणाला दिला गेला, रोहित पवार साहेब म्हणतात आणि मग 3 ते 4 नरबळी दिले होते म्हणते अजित दादाला मारण्यासाठी. कोण दिले, कोण का दिले, काही गरज होती काय, का दिले? सर अजितदादाला मारण्यासाठी उन्हाचित होते काही लोक. काय वाटतं तुम्हाला? का अशोक खरातने मारले असेल अजितदादाला? हा, काय वाटतं तुम्हाला? कारण अजितदादाच्या मारण्याच्या माग भोंदू बाबा अशोक खराचे तंत्रमंत्र आहे म्हणते, नरबळी आहे म्हणते. तुम्हालाही माहित, आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला मात आहे, मात केल्या जाते, मला माहिती आहे ना. पण मला हे समजत नाही की असे भोंदू बाबा अजितदादाला मारण्याचा प्रयत्न करत होते. ह्या भोंदू बाबापाशी कोण कोण गेले होते मारण्यासाठी? अजितदादाला मारण्यासाठी भोंदू बाबापाशी कोण कोण गेले होते? आणि मला हे सांगा की अजितदादाला जे नरबळी दिले हे कोण होते, कोणी द्यायला लावले, कोणा सांगण्यानुसार? काय वाटतं तुम्हाला? कोण असा सूत्रधार याचा? हे हरामखोरांनी अजितदादाचा घात केला. सतत 2 महिने 3 महिने जवळपास होऊन राहिले तरी हे हरामखोर कुठली पत्रकार परिषद घेत नाही, कुठलं काही घेत नाही, कुठलं वक्तव्य घेत नाही. अजितदादावर कोणी बोलत असेल तर त्याचा आवाज थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तो विचार कराजोगती गोष्ट आहे की ती नालायक लोक आले पाहिजे प्रशासनामधले की अजितदादाला मारण्यासाठी 3 ते 4 लोकांची नरबळी दिली म्हणते. रोहित पवार सांगून राहिले, हे खरं आहे की खोटं आहे, की न्यूज मध्ये जे दाखवून राहिले भ्रमित करण्याचं काम चालू आहे? काय वाटतं तुम्हाला? कारण VSR कंपनीच्या मालकासंग अशोक खराचे धागे दोरे जुळलेले आहे अशी न्यूज मध्ये चर्चा आहे, लोकांमध्ये चर्चा आहे. त्या कारणामुळे आपण या चर्चेचा विषय आहे, त्या कारणामुळे तुम्हाला मी सांगत आहे. अजित दादा हा व्यक्ती अर्थमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री होते, त्यांच्यापाशी 2 पद होते. हे पद मिळवण्यासाठी काहीतरी करत होते का ते? हे पद, हे खुर्ची जागा खाली झाली पाहिजे त्याच्यासाठी करत होते का काही ते? म्हणजे उपमुख्यमंत्री पदाचं ची खुर्ची कोणाला तरी पाहिजे होती, त्या कारणामुळे अजितदादाला मारलं का? त्या कारणामुळे अजितदादाला वर घात केला का? तंत्रमंत्र केले का? नरबळी दिली का? काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये कोण असेल, कोणाच्या ताटाटुट्याने केलं हे? कोण असेल मेन मुद्दा? कोण असेल मेन माणूस? कोण असेल मेन करणारा हरामखोर? काय वाटतं तुम्हाला? कारण अजित दादा ची कोणासंग दुश्मनी होती का? म्हणजे राजकारणातलेच काही लोक अजित दादाला मारण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला असं वाटते का? तर नक्की कमेंट करा. राजकारणातले लोक अजित दादाला मारण्याचा प्रयत्न करत होते का? का करत होते? कारण देशाची 2 पद होते म्हणून का? का त्यांचे पद हिसकवण्याचा प्रयत्न करत होते का? काय वाटतं तुम्हाला? त्यांचं तर आता पद गेलंच, म्हणजे ते दुनियातून निघून गेले अजित दादा. पण प्रश्न हा पडून राहिला की अजित दादा गेल्यावरही त्यांच्या पक्षामध्ये ताटाटूट चालू आहे. पक्षाचा कारभार कोण सांभाळणार, कसं काय करणार ह्याची भांडणं चालू आहे. विचार करा तुम्ही. म्हणजे माणूस मेल्यावरही शांत राहू शकत नाही, असा ताटाटुटा होऊन राहिलेला आहे.
VSR कंपनीचा मालक आणि अशोक खराचे धागे जोडलेले आहेत. त्याचे फोटोज आलेले आहेत, स्क्रीनवर फोटोज आलेले आहेत, न्यूजवर फोटोज आलेले आहे. काय वाटतं तुम्हाला? खरंच ह्या हरामखोरांनी 3 ते 4 बळी दिले असेल का आपल्या अजितदादांसाठी? नरबळी दिले असेल का? अजितदादाला मारण्याचा प्रयत्न ह्या हरामखोरांनी अशोक खरातनी केला असेल का? काय वाटतं तुम्हाला? हा अशोक खरात दिसतो तसा नाही आहे. याने असंख्य महिलेवर अत्याचार केला, स्वतःच कोल्ड्रिंक पाजून त्याने अत्याचार केला आणि त्याने स्वतःच महिलेवरच नाही तर भरपूर मंत्री संत्री लोकांना स्वतःच कोल्ड्रिंक पाजून त्यांचं भलं केलं असं म्हणू शकतो आपण. काय वाटतं तुम्हाला? कोण असणार अजितदादाचा घात करणारा? अशोक खरात याने जे 5 ते 6 बळी, 4 ते 5 बळी दिले, नरबळी दिलेले आहे, हे तुम्हाला खरं वाटू राहिलं का? का अंधश्रद्धेच्या वळणावर अजितदादाचा घात होऊन राहिला असं वाटू राहिलं तुम्हाला? घात करण्याच्या मागे उद्देश कोणाचा आहे? का नरबळी दिले? काही गरज होती का? कोण द्यायला लावले? कोण होतं नरबळी देण्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? अजितदादाचा घातून सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले तरीही घाताचा पता लागत नाही. पण अशोक खराची जेव्हा फाईल ओपन झाली तेव्हा अशोक खराचे नाव VSR कंपनीच्या मालकासंघ किंवा तंत्रमंत्र्यासंघ हे जुळून राहिले. काय वाटतं तुम्हाला? तंत्रमंत्र्याने घात केला जातो का? आणि अजितदादाचा घात क्या हा हरामखोर अशोक खरातनी केला का? काय वाटते तुम्हाला? अजितदादा हा व्यक्ती जनतेसाठी कार्य करणारा, जनतेसाठी कारागीर राहणारा, त्याने 20 ते 22 वर्ष 25 वर्ष त्याने जनतेसाठी संरक्षणासाठी आणि जनतेसाठी कामं केले. ह्या अजितदादाला न्याय देण्याचं काम आपलं महाराष्ट्र सरकारचं होतं, पण त्यांनी कर्नाटक सरकारने ते न्याय देण्याचं काम केलं. कारण आपल्या महाराष्ट्रात अजितदादाची तक्रार नोंदवल्या गेली नाही, FIR घेतली नाही. त्या कारणामुळं कर्नाटक सरकारने अजितदादाची तक्रार नोंदवली. पण हे दुःखाची बाब आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस आपण त्याला न्याय देऊ शकत नाही. एक जो कर्नाटक सरकार आहे त्याला मराठी शब्द माहित नाही, मराठी लँग्वेज माहित नाही, पण मराठी माणसाने केलेले कार्य आणि त्यांचं प्रेम आणि आपुलकी हे अजितदादाच्या मनात दिसून आली, अजितदादाच्या प्रती दिसून आली. त्या कारणामुळे कर्नाटक सरकारने FIR नोंदवली. पण आता महाराष्ट्रातल्या सरकारचे छक्के म्हणजे हादरले, त्यांची बोलतीच बंद होऊन झाली. आता त्यांचे जे कुलप लागलं ते तोंडाला, त्यांची कुलप निघालेले आहे. आता ते बोलायला लागले. आता पत्रकार परिषद म्हणा, विधानसभेत म्हणा, मंत्रालयात म्हणा, अजितदादाच्याच गोगोवा होऊन राहिलेला आहे. त्यांचा का घात करणारा कोणी पण असो हा आम्ही पकडून देणार असे म्हणणार आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून राहिले. हे दुर्भाग्य आहे आपलं की अजितदादाचा तक्रार आपल्या महाराष्ट्रात घेतली नाही, अदर राज्यात घेतली. हे दुर्भाग्य आहे आपलं. तर विचार करा तुम्ही, अशोक खरात याने अजितदादाचा घात केला का? त्याने नरबळी अजितदादासाठी दिले का? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान, जय संविधान.